महाराष्ट्र शासन कृषी विभाग संचलित धान्य व कृषी महोत्सव 2024-25 संभाजीनगर कृषी प्रदर्शन अवश्य पहा आणि साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अग्रवाल डेअरी फार्म तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। माझा गांडूळ खत प्रकल्प आहे। जेव्हा आपण हे कच्चे शेणखत डायरेक्टली जमिनीला वापरतो त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात। याच्यामध्ये तणाचा प्रभाव वाढतो, उन्हाचा अळ्यांचा प्रभाव वाढतो, बुरशीचा प्रमाण वाढतो। मग आपण रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यांना तणनाशक, बुरशीनाशक आणि कीटनाशक वापरतो। त्यापेक्षा गांडूळ हे शेतकऱ्याचे मित्र असतात। आपल्याला हे अशा प्रमाणे जर आपण कच्च्या शेणखतामध्ये हे गांडूळ सोडले आणि त्याचं गांडूळ खतामध्ये रूपांतरण केलं तर हे फाईन चहापत्ती सारखं गांडूळ खत बनवून तयार होते। याचा शेतामध्ये डायरेक्टली उपयोग केल्यावरती या सूक्ष्म घटकांचा आणि मुख्य घटकांचा याच्यामध्ये उपयोग होतो आणि जमीन एकदम प्रभावी बनते। गांडूळ खतामुळे कोणताही उग्र प्रकारचा वास नसतो, याला जास्त जागेची आवश्यकता नसते आणि सोबत हे जे गांडूळ पाणी असतं हे टॉनिकचं काम करते प्लांटसाठी। जर वर्मी वॉश हे आपण फवारणीद्वारे, ठिबक सिंचनाद्वारे किंवा आळवणीद्वारे प्लांटला दिलं तर याचे खूप जास्त फायदे होतात। पानांचा आकार वाढतो, पांढऱ्या मुळांचा आकार वाढतो आणि सूक्ष्मजीवांचा सुद्धा क्वांटिटी जमिनीमध्ये वाढते। नमस्कार, मी कोमल सोला झटका मशीन या कंपनीतून बोलतोय। हे आपण झटका मशीन आणलेलं आहे सर संभाजीनगर प्रोडक्शनमध्ये। इथं हे झटका मशीन जे आहे शेतीच्या संरक्षणासाठी एकदम चांगलं फायद्याचं आहे। आपल्या शेतामध्ये हरणी, रानडुकरं, कुत्रे वगैरे असतात ना, याच्यासाठी यांनी फक्त झटका लागतो सर, यांनी जीवितहानी वगैरे काही होत नाही आणि हे मशीन विशेष म्हणजे सोलारवरती चालतं। तर माझं नाव पार्थ राऊत आहे। आपलं सेरेब्रस पार्क कंपनीतर्फे मी स्वागत करतो। आपली हे ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे पुण्याची। हे आपला प्रोडक्ट आहे CS कृषी। आपण ॲग्रिकल्चर ड्रोनमध्ये आतापर्यंत काम केलं आहे आणि आपण सगळेच ड्रोन मॅन्युफॅक्चर करतो। आता हा ड्रोन तुम्ही 6 लाखात तुमचा होऊ शकतं। हा तुमचं 7 मिनिटात 1 एकर फवारण होतं आहे तुमचं 12 लिटरमध्ये। जेवढं तुम्ही एकराला औषध टाकता तेवढंच या 12 लिटरच्या टँकमध्ये तुम्ही औषध टाकायचं आणि आपलं 1 एकर फवारून घ्यायचं। याचं कसं आहे की दव जास्त होतात या सेंट्रिफ्युगल नोझलनी आणि हा तुमचं क्षेत्र 12 लिटरमध्ये 1 एकर कवर करतं। याला 22 मिनटं फ्लाईट टाईम आहे आणि 7 मिनटात तुमचं 1 एकर कवर होतं। त्याच्यात एका बॅटरी सेटमध्ये तुमचं 3 ते पावणे 3 एकर आरामात कवर होतं। त्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स, लायसन्स, ट्रेनिंग, 3 सेट बॅटरी हे सुद्धा आपल्याला मिळतं। नमस्कार, मी योगेश साबळे कृषी गती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बोलतो आहे। हा आपण नवीन एक इलेक्ट्रिकल बुल या नावाने एक प्रोडक्ट लॉन्च करतो आहोत। याच्यामध्ये आपण 4 कामं मुख्यतः करू शकतो: पेरणी, फवारणी, कोळपणी आणि वखरणी। याच्यामध्ये पेरणीसाठी आपण इथं सीड ड्रम दिलेले आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ज्वारी पेरू शकतो आपण याच्यामध्ये। याच्यामध्ये ज्या हे चालणार का त्याला? हो, जोडायची सिस्टीम आहे काय? हो, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अंतरानं आपण पेरणी करू शकतो। हे ड्रम पूर्ण ॲडजस्टेबल आहे। याच्यामध्ये तुम्ही 16 इंच, 18 इंच आणि 20 इंचापर्यंत तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता आणि वेगवेगळे पिकं पेरू शकता। त्याच्यानंतर आपण पेरणीच्या नंतर आपण यांना ही खुरपणी पण करू शकतो। या खुरपणीसाठी आपण इथं 2 ब्लेड दिलेले आहे। याच्यानंतर आपण कपाशीमध्ये वापरण्यासाठी तुम्हाला इथं 24 इंचाची ब्लेड दिलेली। परत इथं तुम्हाला हे आपण इंटरकल्टिवेशन म्हणतो आपण, अर्थिंग अप म्हणजे छोटी छोटी माती लावण्याचं तण आलं छोटं त्याला आपण छोटे झाड आहे त्याला माती लावण्यासाठी आपण हे अर्थिंग अपचं ऑपरेशन यूज करू शकतो। याच्यामध्ये तुम्हाला इथं कंट्रोल पॅनल दिलेला आहे, डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथं समोर कॅमेरा दिलेला आहे। इथं समोर तुम्हाला कॅमेरा दिलेला आहे म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस ह्याच्यामध्ये वापरतो फीडमध्ये सोयाबीनचं पीक असेल किंवा हरभऱ्याचं पीक असेल, एक रो आपण मदत घेतो त्यावेळेस मशीन झाडावरती जाऊ नये म्हणून तर आपल्याला इथं समोर कॅमेरा पण दिलेला आहे। याच्यानंतर तुम्हाला इथं हायड्रोलिक तुम्हाला ज्यावेळेस ऑपरेट करायचं आहे आपल्याला त्यावेळेस ती तुम्हाला खालीवरती करण्यासाठी ते तुम्हाला हे दिलेलं आहे। हो, परत जसं की इथे आपल्याला ऑटो मोड पण दिलेला आहे। आपण एकदा फिक्स याला जर सेट केलं तर ऑटो मोडवरती पण मशीन आपण ऑपरेट करू शकतो। 75 लिटर याची प्राईस 4,71,000 रुपये प्राईज आहे। याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट होईल। याला गव्हर्नमेंट सबसिडीसाठी सुद्धा अप्रुव्हल आहे। DBTवरती आपण ऑनलाईन अर्ज करू शकता। सबसिडी वजा आपण नाही करून देत सर, नाही। सबसिडी ही गव्हर्नमेंटला शेतकऱ्याच्या खात्यावरती लागतं। पहिल्यांदा शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम द्यावी लागेल। मग सबसिडी आल्यानंतर ती शेतकऱ्याच्या अकाउंटला येते ती DBT मधनं डायरेक्ट फंड आपल्या अकाउंटला येणार। हो, शेतकऱ्याच्या अकाउंटला। आणि पोखरामध्ये याला 60% सबसिडी आहे। अच्छा, आणि परत तुम्हाला इथं 75 लिटरची टँक दिलेली आहे जेणेकरून आपला 1 एकर फवारणी आरामशीर होऊ शकते। हा फॉरवर्ड मोड तुमचा आणि बॅकअप किती सर? इलेक्ट्रिक आहे ना? हो,
हे रिवर्स मोड आहे त्याचा. याच्यामध्ये तुम्हाला 75 लिटरची टँक आणि 2 बॅटरी देतो आपण मशीनसोबत. एक बॅटरी तुम्हाला चार्ज करण्यासाठी फक्त 20 रुपयाचा खर्च येतो. 2 बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला 40 रुपयाचा खर्च येतो. बॅटरी आपल्या घरगुती लाईटवरती आहे. हो, घरगुती 3 फेज सिंगल फेज. आपण जसं मोबाईल चार्जिंग करतो तिथं आपण घरात पण काढून नेऊ शकतो. त्याला बोर्डून समोरून आपण बघू शकता इथं बॅटरी स्वॅप होते. चार्जिंगला लावू शकतो. एक बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ लागते. 3 तास बॅटरी परत बॅकअप देते. एक बॅटरी चार्ज करण्यासाठी 20 रुपयाचा खर्च येतो. एक बॅटरी किती बॅकअप? 3 तासाचा. हो, म्हणजे 6 तास आपण मशीन चालू शकतो कंटिन्यूस. एक रात्री जर चार्ज केलं त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतं. नाही, तेवढं देणार. आणि परत तुम्हाला हे जो स्प्रे दिलेला आहे हा पूर्ण ॲडजस्टेबल दिलेला आहे. याला आपण 360 डिग्री अँगलमध्ये आपण याला फिरू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हरभऱ्यामध्ये सोयाबीनमध्ये फवारणी करायची आहे त्यावेळेस आपण याला इझिली हे करू शकतो. हो, हे पूर्ण असं होतं. हे नोझल पण पूर्ण तुम्हाला जसे लागले तसे नोझल पण फिरतात. हो, ही हाईट तुम्हाला इथं ग्राउंडपासून तर 6 फुटापर्यंत हाईट देऊ शकता. म्हणजे तुम्हाला हरभरा झालं, सोयाबीन झालं किंवा तुमचे छोटे छोटे जे पीक आहे त्याच्यामध्ये आपण फवारणी करू शकतो. ॲडजस्टेबल आहे. विड्थला तुम्हाला अजून इकडे 6 फूट म्हणजे टोटल 6 फूट इकडनं आणि 6 फूट तिकडनं म्हणजे टोटल एका वेळेस तुम्ही 12 फूट अंतर कव्हर करू शकता. तेवढं कॅपेबल आहे समजा हो करायला एसटीपी त्याच्या. हो. त्यानंतर याच्यामध्ये ना दुसरा कोणतंच मशीन अजून असं तयार झालेलं नाही आहे आणि सबसिडीसाठी बेस्ट आहे. कारण की आता आपण बैलांना सांभाळण्याचं लेबर भेटत नाही, कोणी भेटत नाही. पण मुख्यतः बघितलं आपण आता बैल जर जोडी घ्यायचा प्रयत्न जर केला आपण बैल जोडी जर घ्यायची असली तर आपल्याला 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. बरोबर. त्यांना परत सांभाळण्याचा पण आपल्याला त्यांना चारा वगैरे टाकायची गरज पडते. आपल्याला हा जर मशीन यूज करायचा असेल तर आपल्याला फक्त एका दिवसाला म्हणजे 6 तास मशीन वापरण्यासाठी फक्त हा 40 रुपयाचा खर्च येणार आहे. म्हणजे काय होतं तुमच्या खर्चाची पण बचत होते, टायमाची पण बचत होते. ओके, आपले भरपूर बचत होते याच्यामध्ये. आणि आता सध्या मोठा मेजर प्रॉब्लेम म्हणला तो लेबरचा आहे. याच्यामध्ये आपल्याला लेबर भेटत नाही. तुम्ही एकटा माणूस याला लेडीज असो किंवा जेंट्स असो किंवा एखादा वयोवृद्ध माणूस तो पण आरामशीर याला हँडल करू शकतो. व्हायब्रेशन एकदम 0 आहे. कोणी पण याला ऑपरेट करू शकतो. परत आपण एक कंपनीने जे सॉफ्टवेअर दिलेलं आहे. जर तुमचा ड्रायव्हर तुम्ही रेंट बेसिसवर जर वापरत असणार किंवा ड्रायव्हर ठेवलेला असेल त्यांनी जर समजा तुम्हाला सांगितलं की मी 4 एकराचं काम केलं आहे आणि ॲक्च्युअली त्याने काम जर 12 तास केलेलं असेल ते तुम्हाला पण कळणार. म्हणजे आपल्याला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. आणि मशीनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो डायरेक्ट इथं तुम्हाला पण कळणार आणि आम्हाला पण कळणार. म्हणजे आपण याच्यात असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. नमस्कार, मी सुरेश आंबुरे. आज ॲग्रोवन प्रदर्शनासाठी आलो होतो. कृषी प्रदर्शन आहे, खूप छान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांसाठी इथं पुरेपूर माहिती दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त शहरी भागात जे राहणारे आहेत त्यांच्याकरितासुद्धा काही नवीन अपडेट्स आहेत. जसं की आता आपण सध्या जग पूर्ण ॲलोपॅथीकडे जात आहे किंवा जग पूर्ण कृत्रिमरित्या बनवलेल्या पदार्थाकडे जात आहे. तर या ठिकाणी मूळ आपल्याला जसं की तेल असेल, तेलाचे घाणे असतील, त्यानंतर शेतातले काही पदार्थ आहेत शेतातून कसे तयार करता येतील, चांगल्या पद्धतीनं आपल्याला अन्न कसं मिळेल आणि शेतकीपूरक या व्यतिरिक्त आपल्याला शहरासाठी लागणारा जे काय आपल्याला घरी लागणारा किराणा असेल तर ते त्याबद्दल इथं माहिती मिळालेली आहे. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.